तिथे MIDC आहे, तिथे एअरपोर्ट आहे, तिथे रेल्वे स्टेशन आहे, तिथे शहराचं डेव्हलपमेंट पाहता तुम्ही एक जसं विदेशात असते त्या पद्धतीने करून घेतलं. प्रत्येक बिल्डिंग, प्रशासकीय इमारती, म्हणजे एकही गोष्ट अशी नाही का जे बारामतीमध्ये नाही आहे. त्यांनी शेतीमध्ये केलेला विकास, त्यांनी शेतीसाठी आणलेलं पाणी, आणि आज आणि कालपासून ज्या एकामेकाचे फोन सगळे येत होते, आज माझ्या मित्राचा मला फोन आला बारामतीहून, आणि तो दादाच्या कामाची जी पद्धत आहे ती फोनवर मला सांगितलं. तो सांगित होता की रस्त्याची डेव्हलपमेंट करत असताना जर एखादं घर, एखादा प्लॉट खाजगी जर आडवा येत असेल, एखादा रस्त्याला एखादी 90 डिग्री जर कॉर्नर आहे, ती कॉर्नरमुळे ॲक्सिडेंट होईल बा म्हणून जर असं वाटत असेल, हे कोणाच्या मागणीवरून सांगणीवरून नाही, लोकांनी त्यांना मागणी केली, निवेदन दिलं म्हणून नाही. त्यांना शहरामध्ये किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरत असताना ते लक्ष ठेवायचे की हे नाही, हे कॉर्नर ॲक्सिडेंट होऊ शकते, आणि स्वतःहून ते त्या घर मालकाला बोलायचे. कबापूर यांचा फोन आला. मी परवा नागपूरला मुक्कामी होतो, 2 लग्न 2 दिवशी होते, आणि मी दिवे साहेबांकडे जात होतो, तेवढ्यात पाटलांचा फोन आला. आणि पाटलांनी अजितदादांचा भैयासाहेब काळे ज्यावेळेस निवडणुकीला उभे होते ते गोष्ट सांगितली, आणि सांगता सांगता नरेंद्र पाटील फोनवर रडत होते. मी म्हटलं हा माणूस, ह्या माणसाला अजितदादा कुठे, नरेंद्र पाटलासारखा माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता कुठे, आणि त्या माणसाविषयी किती भावना का त्या माणूस फोनवर बोलत असताना त्या माणसाचे अश्रू अनावर झाले. मी त्यांना आज स्पेशली फोन केला.